जीएसटी महसुलांत अपेक्षित वाढ डिसेंबराक जावंक ना। डिसेंबरांत जीएसटी महसूल संकलनात जी नेटान वाढ जावपाची शक्यताय आशिल्ली ती घडूंक ना, मात मातसो परिणाम जाला। अर्थसंकल्पीय आश्वासना आणि 2025-26 वर्साच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी या विशयाचे नियाळ बसकेचे अध्यक्षस्थान सांबाळ्ळे उपरांत मुख्यमंत्र्यान मिडियाकडेन संवाद साधलो। आज बजेट एश्युरन्स आणि बजेट इम्प्लिमेंटेशन या दोन्ही गजालींचेर मिटींग्स घेतलेल्यो। तेतूर बजेट एश्युरन्सीस जे आहा पळय न्ही टील द नोव्हेंबर एंडिंग पर्यंत रिव्ह्यू आशिल्लो। 54% बजेट जे आसा पळय आमी युटिलायज केला आणि ज्या स्पिडीन आमी आसा त्या प्रमाणे 95% बजेट जो आहा पळय न्ही वो कंप्लीट जातलो टील द 31st of March आमी म्हणटा त्या प्रमाणे। सेकंड थिंग वेरियस प्रोजेक्ट्स जे आसता पळय न्ही दे आर शिफ्टिंग ऑलवेज फ्रॉम द दिस इयर टू द नेक्स्ट इयर ऑल्सो। हाफ प्रोजेक्ट जो आसा तो ह्या वर्सात पुराय जाता। सो त्याच धर्तीचेर ऑल द प्रोजेक्ट्स आर इन लायन आसा। सेकंड वन इज एन बजेट एश्युरन्सीस विच एवर दे गिवन बाय द डिपार्टमेंट। ही बजेट एश्युरन्सीस परत एकदा रिवायज करून सगळी बजेट एश्युरन्सीस फुलफिल जावची ताज्या खातीर बी कंप्लीट टू डिव्हलपमेंट। सीएम जीएसटीचेर इफेक्ट पडला आमी पळयता जीएसटी कलेक्शन मातसो ऑफकोर्स म्हणजे ज्या स्पिडीत जीएसटी रेव्हेन्यू कलेक्शन्स वाडपाक जाय आशिल्ले इन द मंथ ऑफ डिसेंबर तशें तें जावंक ना। इट इज लिटल बीट ताचो थोडोसो इफेक्ट जाला। गोवा 365 खातीर गौतमी गांवकर आनी ओमकार देशप्रभू। गोंय सरकारान हरमलचो जमीन बदलपाचो अध्यादेश रद्द केला। गोंयांतले कार्यकर्ते आनी हितचिंतकांनी ह्या निर्णया खातीर सरकाराचे उपकार मानल्यात। हांव मेल्विन डिसोजा, हांव सेक्रेटरी ऑफ आरांबोल बायोडायवर्सिटी। जेन्ना पयले सुवातेर एप्रिशिएशन ह्या लोकांक, हांव कोणाचें नांव घेयना, एप्रिशिएट करता पयले ह्या गांवच्या आनी ह्या वाड्याच्या लोकांक। धाकट्यान भुरग्यान जाणटे ते भायर सरले आनी एकठांय येयले आनी आपल्या गांवाक कशें राखचें आनी ही जमीन कशी राखची तेचे खातीर ते रस्त्यार उबे रावले। आनी एक न्हू दोन न्हू तेंच्यांनी अनेक मिटिंगे घेतल्यो। तेंच्यांनी हांव केन्नाय तेंचे मिटिंगेक अटेंड जातालो, आपले कंट्रिब्युशन करून पयशे काडले। थोडे पणजे वयता आसतना पेजेन सुद्दां ते जेयले। पयले सुवातेर आमी सगळ्यांनी ताळयो पेटोवन तांकां एप्रिशिएशन दिवया। ही जी ती कोणाच्या मिनिस्टराक काय खिच्या सीएमाक नाल्यार खिच्या टीसीपी मिनिस्टराक हांव क्रेडीट दिना। हे क्रेडीट दिता ते फक्त ह्या लोकांक। हांच्यांनी जो विशय आनी जे उबे रावले आपल्या विशय घेवन की हे जे कन्वर्जन जाला 3.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन तांच्यांनी खर निषेध केलो आनी हाचे खातीर तांकां ही जैतिवंत गावली। दुसरें एकूच सांगूंक सोदता की आमकां सदांच उगडास धरपाच्या सगळ्या लोकांनी की माती ही आमची पयली, मागीर पाटी। जेन्ना आमी विसरतले की माती आनी माय पयली आनी मागीर पाटी तेन्ना असलो विध्वस जातलो। आनी हे हरमलाच न्हू, आमी जस्ट दुसरे विलेजीन गेल्यार मोरजे तशीच जाला 2.5 लाख स्क्वेअर मीटर जमीन कन्वर्ट जाता। करगांव नेक्स्ट विलेजीन गेल्यार सेम प्रॉब्लम आसा, मांद्राय सेम प्रॉब्लम आसा। ह्या मिटिंगेंतल्यान हांव एक आव्हान करता ह्या गांवच्या लोकांक, तुमी भायर सरात। बाकी जे कोण आमकां सपोर्ट करता ते ऑटोमॅटिकली एकठांय जाता। तुमी पयले आसतले जेन्ना मशाल तेंच्यांनी भायर काडलेली तेंच्या गांवच्या लोकां बरोबर अनेक गोंयभर लोक येयलो, व्हडले व्हडले एक्टिविस्ट जॉईन जाले, दुसरे गांवचे लोक जॉईन जाले। कित्याक तांच्यांनी पयले की गांवांत कसलो त्रास जाता आनी हो त्रासाक तेंचे गांवचे लोक उबे रावला। सो हांव मागता बाकीच्या गांवां कडेन की तुमी भायर सरा तुमचे गांव राखपाक, तरूच गोंयकारपण लागतले, गोंयकार हे अस्तित्व उरतले। ना जाल्यार आमी गोंयकार हे दिल्लीच्या खंड सोंपून वतले। खरें बरी गजाल जाली म्हटल्यार आयज आमचो जो हरमल गांवाचेर जो सेटलमेंटाचो हे आसलो तो आयज आमकां गॅजेटान कॅन्सल जाले। तेच्या खातीर आमी हांगा थँक्यू म्हणपाक येयल्लेले आसा सगळ्यांक पयलीं थँक्यू म्हणूंक सोदता आमच्या गोंयच्या सीएमाक डॉक्टर प्रमोद सावंत सराक की तेंच्यांनी जेन्ना आमी पयलीं गेल्ले थंय तेन्ना तेणी आमचें निवेदन ऐकलें आनी सांगलें, आमकां आश्वासन दिलें की आपूण करतलो म्हणून। आनी ते आयज खरेंच करून दाखयलें तेंच्यांनी। तशेंच हांव थँक्यू म्हणूंक सोदता आमच्या MLA जीत आरोलकर सराक, तेणी सांगलें की आपूण तुमच्या वांगडा रावतलो आनी आयज तो आमच्या वांगडा रावन हे कॅन्सल करून घेतला। तशेंच आमची पंचायत सगळी आमच्या वांगडा तेन्नाय आसली आनी आयजूय आमच्या वांगडा सगळी पंचायत रावली। तशेंच आमचे सगळे एक्टिविस्ट TCP मिनिस्टर, तसोच आमचो TCP मिनिस्टर विश्वजीत राणे सर तेकाय थँक्यू म्हणूंक सोदता की तेंच्यांनी कॅन्सल केला। देसाय हो जो कवी आसा गोमंतकी कवी, त्या कवीन एक काव्य बरयल्लें की भारतभूच्या सिंधू तुरावर सुंदर माझा गोवा, मंगेशी ही काशी अमुची इथेच अमुचा ठेवा। आणि काही वर्सांनी आम्ही ज्या टायमाचे 80-85 शाळेन आसताले कमलेश्वरान, तेन्ना आमचो काँग्रेस ब्लॉक कमिटीचो जो अध्यक्ष आसलो साहेबी फर्नांडीस आणि आमच्या गांवचो सरपंच तो सदीच एक कातार म्हणा, आमचे गोंय आमचे गोंय आमचे गोंय, आमच्या गोंयान आबोल्याचे तांबडे गेले। आता परिस्थिती अशी जाल्या
भाऊसाहेब बांदोडकरांनी जेन्ना मायनिंग चालू केली सुरवातीक तेणी तो बिझनेस केलो, पण ती फार मर्यादित असली. त्याच्या उपरांत ती कितकी वाढली आणि सगळो गोमंतक उद्ध्वस्त करून गेलो. शेवटी शहा आयोग जालो आणि कितें कितें जालें आमकां सगळ्यांक खबर आसा. मायन बंद पडली आणि तेचे जे दुष्परिणाम आहात ते सगळ्या जे गोमंतकी आसत तांकां सगळ्यांक भोगचे पडले आणि आयजय ते भोगतात. आता पर्यावरण ही परिस्थिती अशी निर्माण जाल्या की पर्यावरण हे आमच्या गोमंतकाचे पोट जाल्ले आसा. हांगासर जो कालची जी मशाल मिरवणूक काढली ह्या पर्यावरण बचाव समिती, त्या समितीन अनेक पर्यटक सहभागी जाल्ले मशाल घेवन. ह्या सगळ्यांचो एकच विचार आसलो की आमी जे गोंयान येता ते फक्त सोरो पिवपाक येना. काल बियर घेतली म्हणजे जो आमचो गोमंतक आमचो देशी पर्यटक आसा तो फक्त पिवपाक येता, पण तो भायलो अनेक जे पर्यावरण पळोवपा खातीर येणारे जे ट्युरिस्ट आसा ते कित्या खातीर येता जाल्यार हो संपूर्ण देश आमचो जो गोंयचो नेचर आसा तो पळोवपाक येता. आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, इतर पदाधिकारी, सर्व आपले ग्रामपंचायतीचे वेगवेगळ्या विभागातील सगळे पंचायत सदस्य या सर्वांनी हिरिरीने भाग घेतला आणि सगळे या ठिकाणी जे जमलेले गोपाळ आहेत, बाळगोपाळ आहेत, या सर्वांनी अथक प्रयत्नाने पुन्हा पुन्हा घरोघरी जाऊन या सगळ्या महिला वर्गांना हा विषय पटवून दिला आणि एक मोठं आंदोलन आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. ही सगळी मिटिंगे घेऊन मागीर मशाल मिरवणूक काढून जो उत्स्फूर्त असो प्रतिसाद त्याका मेळ्ळो, जो एक लायन आमची सोपान इतलो लोक क्राऊड जो जालो आणि जो सभा निमाणी झाली, ह्या सभेक सामको उदंड असो प्रतिसाद थंयसर न भूतो न भविष्यती अशा पद्दतीन थंयसर ह्यो एक सक्सेस जाली सभा. आणि त्याच्या उपरांत हे भाग पडले खंय तरी वयर सुद्धा सरकारी यंत्रणा जागी झाली आणि हेचेर निर्णय घेऊन हे ताबडतोब रद्द केले. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, गौतमी गांवकर आणि सानिका नागवेकार. शिरोडा मतदारसंघात शेतकार समाजा खातीर 4.5 कोटीच्या उदरगतीच्या कामाक सुरवात जाल्या. आमलिया पंचवाडीत जमीन आणि खाजन जमीन घटमूट करपाची बुन्याद घाली. सुमार 35 ते 40 शेतकारांक खाजन जमनी खातीर हाचो फायदो जातलो. आता 2-3 वर्सां जालीं काम करीता, तुमी पीक काडिताय, शेत रोयताय आनीकूय शेताची हें वाडपा लागून हो आतां जो बांद आहा तो जवळ 2.5 कोटी एका खर्च करता ह्या शेतकाऱ्यां लागून तो मुद्दम शेतकार आनी बरी पिकावळ काडची म्हणून शेतकाऱ्यांक लुकसाण जावपा जायना. उदक भितर येवन हारी उदक भितर येवन हे दोनी पिको काडपा लागून हो भाऊन मोठे हेजी हें करून हो तुमकां लागून हें करून हाडला. आनीक सगळी आतां तुमी शेतां आतां तुमी हें रोयपाक कमेच केलां वांयगण हेका भितर हारी उदक जर येयलें न्ही तें पिड्यार जाता, तें जायना. म्हणून हेजी आतां तुमकां जाता ती बरी पीक काडपा मेळटली. हो बांद जालो म्हणटकीर सामकी वयर सकयल सावन तुमकां शेत रोवपा मेळटली आनी भरपूर पीक काडपाक तुमकां मेळटलें. फक्त तुमी शेतकाऱ्यांनी बरी घेवपा जायो, ती शेताक मातशी कुयदाद करपा जायो. शेत रोयली मागीर तुमी सोडटाय मागीर ते नडपा येनाय कांय येनाय कळना म्हणून बरें दिसना. एक बऱ्या कामाक आमी आयज हांगा सुरवात करपाक आमी फावंडेशन स्टोन करपा खातीर उपस्थित आसा. आनीक जवळ जवळ 2.5 कोटी खर्च करून हांगा ह्या बंदाची आयज कामाची सुरवात जातली. आणि सगळ्यांनी जशें म्हणलां त्या पद्दतीन भाऊन एक आपले विजन आणि एक मिशन अशें घेवन की म्हाका दिसता शिक्षणाच्या फाटोफाट शेतीचो विशय सामको भाऊन आपले एक मनान काळजान म्हणटा तसो घेतला. आणि मी फक्त शिरोड्यानूच तर गोंयभर शेतीचे जे जाग्यार शेती पाडन उडयल्ली आसा त्या जाग्यांनी चड करून तेणी लक्ष दिवन त्या शेतकाऱ्यांक परत तांची शेती रिवायव करपा खातीर तेणी जो कितें आदार जाय तो आदार प्रदान करून तांकां शेतीचो परत थंय वेवसाय सुरू करपा खातीर आमी काम पळयल्लें आसा तेंचें. सो आमी पयलीं आमचो लोक आसलो तो आमके शेतीचे वेव्हारांत सगळें काम करताले. बट त्या टायमार आमकां ही मिशिनरी वगैरे कांय नासली, सगळें मॅन्युअली करूंक पडटालें आनी कॉस्ट भरपूर जाताले. आनी आतांच्या तेंपार सगळी न्यू टॅक्नोलॉजी येयल्ल्या कारणान आमकां जायतो आदार मेळटा आनी त्या आदारा थ्रू आमचे थोडे भोव यूथ वा आमचे थोडे शेतकारी भाव आमचे हातूंत मिसळ जावन आमी तो वार फुडें वतला. आनी हे फुडें व्हरून आमी जायती बरें पीक आमकां तेजी येणावळ आमकां जायती मेळ्ळी आसा. ह्या वर्सा शेत रोयले तुमी न्ही? ह्या वर्सा रोयला. हो बांद आसा पयलीं हो सादारणसो 2.5 ते 3 मिटर रूम जावपाक जाय. हाजे आमी टेंडर काडला आमचे WR डिपार्टमेंटा मार्फत. आनीक हांगा जवळ जवळ 30 ते 35 शेतकारी आसात हे शेत रोवपी. त्या शिवाय
फिशिंग जे आहा पळय न्ही तें सुद्दां खूब मोठ्या प्रमाणात करपाक जाता. आमचो कॉन्ट्रॅक्टर आसा पळय न्ही तो मुखाल्ल्या जानेवारी फेब्रुवारी मार्च या 2-3 म्हयन्याक हो बांद जो आसा पळय न्ही दोन्ही सायडीन सारको बांदून काडटले आनी ताका रुबल पॅकिंग आनी प्लस थोडे सिमेंट वर्क अशे पद्दतीन आसतलें जेणे करून तुका बांद सारको स्ट्रॉंग तसो जालो की माणूस आसा पळय न्ही ह्या मनशाचो बी आमी उपयोग वर्सा एकदां किंवा 2 वर्सांनी किंवा 3 वर्सां एकदां नुस्त्या खातीर करूं शकता. प्लस ह्या नुस्त्या बी आमचे खाजना भितर जाका आमी ब्लू इकॉनॉमी म्हणटा लक्षांत घेयात. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन ब्लू इकॉनॉमी म्हटल्या आनी गोंयांत तिचो सामको मोठ्या प्रमाणात फायदो जावपाक शकता. तर ब्लू इकॉनॉमी जी आसा पळय न्ही ती हांगसर करपाक तयार करपा लागून हे सगळे आसा पळय न्ही निवळ तयार जावपाक जाय. मोठी झाडां सोडून बाकी सगळे बारीक जे कितें आमी कर्बड म्हणटा पळय न्ही सगळे काडपाक जाय सगळे निवळ जावपाक जाय. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकर आनी वैष्णवी साळगांवकर. मये शिकेरी गोशाळेंत भारत बेतकेकार हांचे खेळांतून शिक्षण हे पुस्तक उजवाडाक आयले. अनिल सामंत आनी मोहन सालेलकार हे मुखेल सोयरे म्हणून ह्या सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. उत्तम ते तालवाद्यावर आम्ही विचार केला की हे सगळं नवीन आले आता 2 वर्ष होऊन गेली शिक्षकांनाही अजून त्यांनी तो एनसीएफ मिळून बघितलेला नाही काय आहे पालकांच्या हातही लावलेला आता सध्या खरं ते मोबाईलवर तुम्ही जर टच केलं तर तुम्हाला ते दिसतं एक 350-400 पानांचा मोठा एव्हर्स आहे. आम्ही काय विचार केला की हे आणखी 1-2 वर्ष वाचण्यासाठीच जाईल. मग आम्ही एक प्रयोग असा केला की हे जे करिक्युलर गोल्स आहेत आणि कॉम्पिटन्सीज आहेत तर त्याच्या आधारावरची काही छोटी छोटी गाणी होती आणि कोरगावला इथं प्रियोळला अशा अनेक खेडेगावांमध्ये अशा प्रकारचं हे घेतलं की पालकांचाच वर्ग घेतला आणि त्यांना गाणी शिकवली आणि ते गाणं शिकवताना ज्या करिक्युलर गोष्टी संबंधित आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल कोरगावचे जे पालक होते ते पालक त्याच्यामध्ये निरक्षर बायका काय होत्या त्या अतिशय आत्मीयतेने गाणं आता मी जर त्यांना भाषण देत बसलो असतो हे करिक्युलर कोर्स आणि ह्या क्षमता आणि हे त्याच्या संकल्पना सगळ्या सांगित बसलो असतो तर त्यांनी आपला फोन बंद ठेवला असता. मला असं वाटतं आत्ता एक वेळ आलेली आहे की तुम्ही ऐकण्यासाठी आणि तयार केलं पाहिजे आणि ते तयार करण्यासाठी खेळ हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे. एक उत्तम अशा प्रकारचा कृतिशील उपक्रम आपल्या वाढदिवसाला जे लोक वाढदिवसाला जिलेबी लाडू आईस्क्रीम असं काय काय वाटतात. एकदा विनोबा भावे यांचे वडील परगावरून आले घरी तेव्हा मुलं विनोबा लहान होते ते आई आम्हाला बाबांनी काय आणलं तुझ्या बाबांनी दुसऱ्या कोणी आणणार नाही अशा प्रकारचे भेट आणले असं म्हणजे पूर्ण पुळकं आणलं त्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत 2 ग्रंथ होते. ते म्हणाले हे हा जो खाऊ आहे ना तो तुला आयुष्यभर खाऊन संपणार नाही आणि याची गोडी जी आहे ना ती दुसऱ्या कुठल्याही खाऊला मिळणार नाही हे वाचलं पाहिजे. असा खाऊ ज्याला देतात ते विनोबा भाऊ. तेव्हा मला बऱ्याच वर्षानंतर या गोशाळेमध्ये आपल्या वाढदिवसाला भारत बेतकेकरांनी आपल्या सगळ्यांसाठी हा जो खाऊ दिलेला आहे हा खाऊ आपलं मन आपला आत्मा आपले मेंदू आणि आपलं सगळं शरीर याला खरं बळ देण्यासाठी उपयोगी होईल अशा प्रकारचं पुस्तक आहे. तुम्हा सर्वांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात तुम्हाला सर्वोच्च घेणारा लौकिक पारलौकिक आध्यात्मिक परमोन्नती होणारा आणि तुम्हा सर्वांना चैतन्यमय तेजस्वी ओजस्वी हसतमुक्त होणारा ठरव. आज अतिशय सुंदर अशा या परिसरात गोशाळा आणि इतर असलेल्या शेकडो गायी आणि त्यांचं संगोपन संवर्धन आणि अतिशय चैतन्यमय असं हे वातावरण आणि त्यात अभिजात वाढदिवस असा एक त्रिवेणी संगम या इथं आहे. तुम्हाला जे अशी विनंती करेल की इथे तुम्ही प्रत्येकाची काय असावी आणि वेगवेगळ्या विविध योजना आहेत. गोदान योजना आहे 10,000 रुपये दान करून तुम्ही गोदान करू शकता. अगदीच जर कोणाला काही झेपत नसेल तर त्यांनी दिवसाला 1 रुपयाप्रमाणे 365 रुपये दान करावे अशी एक अपेक्षा आहे. या सगळ्या योजनांना तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नातलगांना याबद्दल तुम्ही माहिती द्या आणि तुम्ही त्यांना इथे यायला प्रवृत्त करा. ही गोशाळा 3-3.5 किलोमीटरमध्ये पसरलेली आहे. आमचे 100 गोठे बाजूच्या गावामध्ये आजूबाजूला तुम्ही जर गेला तुम्ही सगळी गोशाळा फिरून बघितली तर तुम्हाला त्या जे काम चाललंय त्या कामाचा आवाका केवढा मोठा आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर फक्त या हॉलमध्ये नाही तर बाहेर जाऊन फिरून बघू लागेल. मी नाटेकर सरांना फिरून आणलेलं आहे आज मी बघितलंय. मला मी बेतकेकर सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी लोक हॉटेल्समध्ये जातात चिकन मटण वगैरे खायला जातात मित्रांना वगैरे
भरत नेत्रेकर सर गेल्या वर्षी पण इथेच आले होते आणि आज जरा गर्दी मला कमी दिसते. त्यांच्या वाढदिवसाला 100-200 लोक इथे हजर असतात. आज बहुतेक काल 31 डिसेंबर होता, रात्री उशिरापर्यंत जागले असं होतो, त्यामुळे आज थोडी उपस्थिती कमी आहे. पण मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही गोशाळेला वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी होऊन मदत करावी. करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल व्यक्तिकाराचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो की आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी कोविड हा 2019 मध्ये जन्माला आला. कोविड त्यामुळे जे निरनिराळे शिक्षण क्षेत्रामध्ये विस्तार झाले त्यामध्ये त्यावेळी जर हे पुस्तक लिहिलं असतं तर त्या पुस्तकाचं त्यावेळी फार मोठं महत्त्व झालं असतं. कारण आम्ही कॉम्प्युटरमध्ये जे शिक्षण देतो त्याचं ऑल्टरनेट म्हणून खेळातून शिक्षण या 20 लेखात लिहिलेलं आहे त्यांनी 40 पानं आहे पुस्तक लहान आहे. कारण कोविडच्या वेळी सगळे घरी बसून ऑनलाईन करत होते सगळे. आता ऑल्टरनेट म्हणजे शिक्षण सुद्धा ते कॉम्प्युटरमध्ये म्हणून देत होते त्याला ऑल्टरनेट म्हणून खेळातील शिक्षण आणि जे त्याने लिहिलेलं आहे ते त्याचा फार मोठा उपयोग झाला असतो. कारण प्रत्येक नवीन वर्षामध्ये जशी मुलं हायस्कूलमध्ये जातात आणि पुढचं मुलं आपल्याला कुठली भेटणार, नवीन मुलं कधी येणार, कसे येणार, कसे असतात याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. मी जरी अनिल सामंतसारखा शिक्षक नसलो तर पण शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेली 43 वर्ष आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये मी ज्यावेळी बघतो शिक्षण क्षेत्रामध्ये निरनिराळे आविष्कार झाले त्यांनी मी नवीन एज्युकेशन पॉलिसीबद्दल सामान बोलले की त्याच्याशी बोलत त्या विषयी बोलत नाही. कारण आता नवीन सगळ्या हायस्कूलमध्ये सुरू होणार. गोवा 365 खातीर संदीप कामोलकर, मनीषा जाधव आणि अरुण नाईक. कला सागर सांस्कृतिक केंद्र कला आणि संस्कृती संचालनालय शिरोडाच्या जोडपालवान 27वे अखिल गोय बाल संगीत संमेलन घडोवन हाडले. 15 जाणांनी हातून वांटो घेतिल्लो. लोकांनी व्हडा संख्येन हजेरी लावन या कार्यावळीचो लाव घेतलो. पळयात. उलोवपाक जर संदी मेळ्ळी जाल्यार जो सुरवातीक डान्स जालो म्हणजे स्वागत आमचें नृत्य किंवा नृत्य नाटिका पल्लवी काकीन म्हणलें की नृत्य नाटिका अशें म्हणटात त्या हाका कित्याक नृत्यातल्यान नाट्याचें बीन सादरीकरण जावप हो इतलो उत्कृश्ट एक कला आमच्या मुखार सादर जाली आनी तेजो जर हांगा उल्लेख आनी तोखणाय करना जाल्यार तें भाशण पूर्ण जालें अशें समाधान मेळपाना मनाक. आणि त्या खातीर सगळ्यांक विनंती करता की आयज ज्या भुरग्यांनी हांगा इतलो उत्तम असो नृत्य नाटिका आमच्या मुखार दवरली तांकां आमी सगळ्यांनी तांकां शाबासकी दिवपाक गरजेचें आसा. हो कार्यक्रम करपाचो उद्दिश्ट खरें होच की अशें जे आमचे गांवची जी भुरगीं आसात म्हणजे गोंय राज्यान आमची जी भुरगीं आसात प्रत्येक भुरग्यां मदीं कितें ना कितें तरी कला गूण आसाच आणि त्या कलेचें सादरीकरण करपा खातीर तांकां एक प्लॅटफॉर्म मेळचो ह्या उद्दिश्टान आमच्या ह्या संस्थेन इतली वर्सां हो कार्यक्रम राबयत आयिल्ले आसा. आतां 27वाो कार्यक्रम म्हणजे खरेंच त्या आमच्या संस्थेचे जे सगळे पदाधिकारी आसा आतांचे आनी हेच्या पयलींचे सगळे तांकांय बीन खूब खूब अभिनंदन अशें म्हणटा की इतली वर्सां तांणी सातत्यान हो असो कार्यक्रम राबयलो. दर वर्सा 1 जानेवारीक तांणी न चुकता म्हणटा तशें ह्या भुरग्यांक हांगा एक बरो प्लॅटफॉर्म मेळून दिलो आणि खूप अभिमानाची गजाल आसा की ह्या प्लॅटफॉर्मा वयल्यान जेणे जेणे आपलें सादरीकरण केलें ते भुरगे खूप बऱ्या नामनेचे असे कलाकार जाल्ले आसा आनी फक्त गोंयांत गोंय भायर सुद्दां तेणी आपले कलेचे जे सादरीकरण आसूं किंवा जे कितें तेंचे करियर आसा ते घडयतात. कला सागर सांस्कृतिक केंद्र आणि कला व संस्कृती संचालनालय आयोजित आयोजित 27वे अखिल गोवा बाल संगीत संमेलन या संमेलनात जमिनीचे सगळ्यांचे स्वागत करता. गोमाने सुभाष शिरोडकर यांच्या कल्पनेतल्या गावात 1987 ही कला सागर सांस्कृतिक केंद्र ही संस्था सुरू झाली आणि त्याच्या मार्फत दर वर्षा अनेक उपक्रम सुरू झाले. तातूंतलो पयलो असो मुखेल असो हो उपक्रम म्हळ्यार अखिल गोवा बाल संगीत संमेलन. त्याचबरोबर आम्ही अभंग स्पर्धा घेतात, गोवा मागीर नाटकी स्पर्धा घेतात, आकाशकंदील स्पर्धा घेतात, त्याप्रमाणे एकांकिका स्पर्धेचें आयोजन केला. असे वेगवेगळे उपक्रम करून ही संस्था आज ह्या 27व्या बाल संगीताकडे पावल्या. तसेच ह्या संस्थेक 35 वर्सां पूर्ण जाल्ली आसा.
सगळे सभासद हिरेरे या संस्थे खातीर घडटात काम करतात आणि संस्था गोंयांत बरी संस्था जावची ह्या खातीर आमचे माझे सरपंच आसा ते या संस्थे कडेन माझे अध्यक्ष प्रकाश नाईक आसा निलेश केळकर आसा नितीन कमलेकर आसा तशें बाकीचे मेंबर जे आमचे केंद्रीय ते सगळे काम करतात आणि ह्या संस्थेक बरें उज्वल अशी यश आसा अशें हांव म्हणटां. सर मेन उद्देश कितें आसा तुमचो हा संगीत संमेलन करपाक गोंयांत मोठी मोठी संगीत संमेलन जातात. सुरसी केसरबाई गिरिजाताई केळकर सम्राट संगीत संमेलन सगळी संमेलन जातात. पूण भुरग्यां खातीरचें संमेलन आयोजीत करपाची कल्पना शिवड्यां जाली आणि ती अख्खी गोंयांतली पयली भाग संगीत संमेलन. गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, मनीषा जाधव आणि मुझैफ शेख.